नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या चटपटीत आजीमध्ये स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला संत्रीची मिठाई बनवून दाखवणार आहे. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला 2 संत्र्या स्वच्छ धुवून साल काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधले बी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. आपल्याला बी मध्ये जाऊ द्यायचे नाही. संत्रीचे बी कडू असते, जर ते मध्ये गेले तर आपली मिठाई कडू होऊ शकते. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. इथे संत्री सोलून झाली आहे. हे पांढरा भाग सगळा व्यवस्थित काढून घेऊ याच्यावरचा आणि बी पण व्यवस्थित काढून घेऊ. अशी मिठाई सर्वांना खूप आवडते. लहान मुलांची तर ही खूप फेवरेट मिठाई आहे. मिठाई चवीला अप्रतिम आणि शरीराला थंडवा देणारी आहे. हे पांढरा भाग काढून झालेला आहे. हा नाही काढला तरी मग आपल्या मिठाईला रंग पांढरा येऊ शकतो, म्हणून हे व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेतले आहे. तर आपल्याला एक जड पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कपाने मोजून आपल्याला ज्यूस किती निघाली ती घ्यायची आहे. इथं मी 2 कप ज्यूसला 1 कप साखर घेतलेली आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक पण गुठळी होऊ द्यायची नाही. अगोदर गॅस चालू करायच्या अगोदर थंड ह्याच्यावर, नंतर गॅस गुठळ्या मोडल्या की गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवून द्यायचा इथे आपल्याला आणि मिडियम गॅस ठेवून आपल्याला असं हलवत राहायचं एकसारखं. आता हे मिश्रण थोडं घट्ट वाटायल्यावर थोडा गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा इथं आपल्याला. अजून आणखीन थोडा वेळ आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडा ऑरेंज कलर टाकून घेऊ खाण्याचा. च्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालतो. फ्लॉवरमुळं थोडंसं पांढरा कलर आल्यासारखा वाटत होता. बघा आता किती छान ऑरेंज कलर छान दिसत आहे इथं आपला. तुम्ही एकदा अशी मिठाई करून खाऊन कमेंट करून मला सांगा. तुम्ही कुठल्या गावातून शहरातून व्हिडिओ बघत आहात ते मला जरूर सांगा. आता इथं आपला कलर व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊन थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. बघा ताटावर मी टाकून बघते. आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आपलं मिश्रण ताटावर व्यवस्थित इकडं तिकडं नाही हललं, व्यवस्थित झालं की आपलं मिश्रण तयार आहे म्हणून समजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट घालून थंड झाल्यावर आपल्याला जशी पाहिजे तशी मिठाई बनवून घ्यायची. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.